हॅलो गाईज, आज आहे फ्रायडे आणि आज आहे माझा उपवास. तर त्यासाठी मस्तपैकी आज आपण साबुदाणा वडा बनवूया. साबुदाणे 2 तास भिजत घातले होते. साबुदाणे मस्त असे भिजले गेलेले आहेत. बटाटे मी बॉईल करून घेतलेले आहेत. आता ह्या साबुदाण्यामध्ये आपण बटाटा किसून घालूया. दोन्ही बटाटे किसून घेऊया. आता ह्यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट घालूया. थोडे जाडसर कुटलेले शेंगदाणे घालूया. बारीक चॉप केलेली हिरवी मिरची घालू. ग्रेट केले आलं घालू. जिरे घालूया. काळी मिरी पावडर घालू. चवीनुसार उपवासाचे मीठ. आता हे छान एकजीव करून घेऊया. तुम्ही जर उपवासाला कढीपत्ता कोथिंबीर खात असणार तर तुम्ही ह्यामध्ये कढीपत्ता आणि कोथिंबीर कट करून घालू शकता. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ह्यामध्ये लिंबाचा रसही घालू शकता. थोडंसं तूप घालूया मिश्रणात. तुम्ही इथे तेलाचाही वापर करू शकता. हातावर थोडेसे तेल किंवा तूप घेऊया आणि छान आता याचे वडे बनवून घेऊ. तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही वडे बनवू शकता. सर्व वडे आता आपण असेच बनवून घेऊया. सर्व साबुदाणा वडे मी अशा तयार करून घेतलेले आहेत. आता आपण फ्राय करून घेऊया. तेल मी गरम करायला ठेवले होते. तेल छान असं गरम झालेलं आहे. मध्ये आपण साबुदाणा वडा तळून घेऊया. वडा छान असा फ्राय झालेला आहे. काढून घेऊया. सर्व वडे आता आपण तळून घेऊया. मी इथे कढईमध्ये कमी तेल घातलेलं आहे, त्यामुळे मी एकच वडा तळत आहे. तुम्ही मोठी कढई जर घेतली असेल तर त्यामध्ये 2-3ही एकाच वेळेस टाकू शकता. घेऊया. तळून घेतलेले आहेत. ही प्लेट अशी का झाली याचा किस्सा सांगते मी तुम्हाला. मायक्रोवेव्हच्या रॉडमध्ये ही प्लेट अडकलेली होती आणि मला ती दिसलीच नाही आणि मी मायक्रोवेव्ह चालू केला होता. तर मायक्रोवेव्ह मधून असा पूर्ण धूर निघत होता. मग मी मायक्रोवेव्ह बंद केला आणि पुन्हा परत चेक केला धूर का येतोय म्हणून असं. तर बघते तर वरती ही प्लेट अडकलेली होती. तर ते बघा मायक्रोवेव्हमुळे ही प्लेट कशी झाली. नशीब काही दुसरी दुर्घटना झाली नाही. त्यामुळे प्लीज जर मायक्रोवेव्ह वापरत असणार तर काळजीपूर्वक वापरा. आधी नीट चेक करा आणि मगच काय बनवायचं असेल ते बनवायला घ्या. आता इथे मी खोबरे आणि शेंगदाण्याची चटणी बनवलेली आहे, ती ठेवूया. तयार आहे मस्त उपवास स्पेशल साबुदाणा वडा. अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.